झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम से झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम जी की निकली पेंड्याच्या आईने त्या ठिकाणी बनवलेली आहे आणि मग पेंड्याच्या आईने त्या ठिकाणी कढी बनवली। आता कढी पेंड्या बाहेरून आला आणि आल्याच्या नंतर पेंड्याने त्या कढीला काय केलं महाराज, कढी एका वाटीमध्ये त्या ठिकाणी कढी घेतली आणि पेंड्याची कढी पितोय। आता पेंड्या कढी पित असताना पेंड्याच्या लक्षात आला, अरे किती सुंदर आईने कढी बनवली, वा याला म्हणतात कढी, काय सुंदर कढी झाली, अशी कढी मी आतापर्यंत कधी कढी केली नाही, काय सुंदर कढी केली आईला, वा याला म्हणतात कढी, वा याला म्हणतात कढी। त्याने सांगितलं महाराज जास्त वर्णन करू नका, आमच्या तोंडाला बारीक सुद्धा लागली, एवढी सुंदर कढी त्या ठिकाणी केलेली आणि तेवढी सुंदर, पण पेंड्याच्या मनातला भाव लक्षात घ्या गड्या, एवढी सुंदर कढी केली, एवढी सुंदर कढी केली आणि मला पेताना एवढी सुंदर कढी लागते। हाताने बोललं भगवंताला सांगितलं आकर म्हणे आकर, आता हाताने सांगितलं आकर आणि मग भगवंताच्या लक्षात आलं पेंड्याला काहीतरी सांगायचंय। भगवंताने आज त्या ठिकाणी केलंय आणि पेंड्याने काय केलं महाराज, आपल्या तोंडातली कढी भगवंताच्या तोंडात त्या ठिकाणी टाकली आणि म्हणून म्हणावं लागलं खाये त्यांची उष्टावळी। कशामुळे करीती नामाचे चिन्ह काय पाहता बोळी आणि खाये त्यांची उष्टावळी। आणि पेंड्याने महाराज आपल्या तोंडातली कढी भगवंताच्या तोंडात सोडली आणि महाराज भगवंताने सुद्धा ती कढी त्या ठिकाणी काय केलं, सेवन केलं। का कारण भाव त्या ठिकाणी पेंड्याचा चांगला लागला, एवढी सुंदर कढी मी पित असताना एवढी सुंदर लागते तर माझ्या भगवंताने ती किती सुंदर लागेल म्हणून झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम जी की निकली